आपण यायचं आहे आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स. चांगली अंपायरिंग त्यांनी 2 दिवस केली. त्या दोन्ही टीम्स आपण सर्व जवळ या. खूप चांगल्या पद्धतीने खार क्रिकेट लीगचा एक सर्वांनी आनंद घेतला आणि आता बक्षीस समारंभासाठी 2 संघ ते पात्र झाले. बॅटर, बॉलर, फिल्डर ऑल ओव्हर सर्वांनी चांगले एफर्ट्स दिले. सर्वप्रथम आमचे ऑफिशियल अंपायर त्यांचा आपण सन्मान करत आहोत. नदीम शाह. नदीम सरांनी पण एक चांगलं. आणि त्यानंतर आमचे महेश लोखंडे यांचा देखील सन्मान जे आमचे चांगले अंपायर्स ज्यांनी चांगली अंपायरिंग केली आणि आपला पण एक विशेष सन्मान इकडे केला जातो आहे. त्यानंतर खार जिमखान्याचे सेक्रेटरी आमचे संजय मोदी सरांचा एक विशेष आपण सन्मान करत आहोत. ते देखील या टूर्नामेंटसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आपले खार जिमखान्याचे सेक्रेटरी. थैंक यू सो मच संजय सर, आप भी इस टूर्नामेंट के लिए आए और आपका एक विशेष सम्मान इस टूर्नामेंट के. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच सर. मोदी सर आपण यायचं आपला एक अजून एक माहिती उद्धार शाळ आपण दिली जाते आणि त्यांचा एक विशेष सन्मान. थँक्यू सो मच सर. एव्हरी इयर आमच्या खार जिमखानामधून तुम्हाला हे टुर्नामेंटसाठी जेवढी सहाय मी करू शकणार ते देणार. दिवस रात. आणि आज मॅच भी आम्ही रोज सीजनवर खेळते पण तुमच्या टेनिसचा मॅच बघून वाटला की यू शुड प्ले फॉर द IPL. मैं दोनों ही टीम से रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज सामने आ जाइए. हमारे चीफ गेस्ट है, प्लीज दोनों ही टीम, मनीष कोटियन, आशीष मंडल, मैं आप सबसे रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज सामने आ जाइए और जोरदार तालियों से स्वागत कीजिए हमारे मेन चीफ गेस्ट का. थैंक यू सो मच. और उसके बाद सुंदराना नायडू का सर का भी एक यहाँ पर सम्मान, नायडू सरांचा एक विशेष सन्मान इकडे केला जातोय. थैंक यू सो मच सर, आप भी इस टूर्नामेंट के लिए आए और कम ऑन बॉयज, जोरदार तालियां हो जाए. चांगलं. अगर सर का सपोर्ट नहीं होता तो ये टूर्नामेंट नहीं देख सकते थे हम लोग. कम ऑन, जोरदार तालियां. थैंक यू सो मच. आणि त्यानंतर या परिसरात ज्यांनी खूप वर्षापासून क्रिकेट पाहिलं अशा आमच्या निर्मलताई पाटील मॅडमचा एक विशेष सन्मान, ज्या देखील या क्रीडा स्पर्धेसाठी मग खार क्रिकेटमध्ये कुठलंही क्रिकेट असू दे निर्मलताईंचं तेवढं सहकार्य राहिलं आहे. कम ऑन, जोरदार तालियों से स्वागत कीजिए. त्यांचा एक विशेष सन्मान इकडे केला जातोय. और ये फैमिली हमारे ग्राउंड से बहुत जुना नाता है. Yes, इनके yes. सुपुत्र और इनके हस्बैंड भानुदास पाटिल और विशाल पाटिल कई साल से हमारे ग्राउंड पे खेल रहे हैं. जोरदार तालियां हो जाए. आणि पाटील यांचा एक विशेष सन्मान. खूप वर्षापासून या परिसराचा आणि पाटील परिवाराचं एक वेगळं नातं राहिलं गेलंय. धन्यवाद ताई, आपला एक विशेष सन्मान. त्यानंतर दर्शन खोपकर सरांचा एक विशेष सन्मान. मी विजय कासारे यांना विनंती करेल की आपण दर्शन खोपकर सरांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. डीजे थोडा माईकचा आवाज द्या, थोडा माईकचा आवाज द्या फक्त. आणि दर्शन खोपकर सरांचा आपण पाहिलं तर दोस्तों जोरदार तालियां हो जाए विशेष विजय सम्मान. कासारे के लिए. ये जो हम प्रणिल मोरे, जिमी नाटेकर, हुसैन शेख जैसे प्लेयर देख रहे हैं, ये प्लेयर को गढ़ाने में विजय कासारे का बहुत बड़ा हाथ है. जोरदार तालियां हो जाए. थँक्यू सो मच. आणि खोपकर सर आपण देखील या टुर्नामेंटसाठी आलात. हुसेन भाई आपण पण व्यासपीठावरती यायचं. हुसेन, पंकज यादव यांचा देखील एक विशेष सन्मान.
अनिल मोरे यांच्या हातातून आपण पाहिलं तर पंकज यादव यांचा एक विशेष सन्मान केला जाईल या कार्यक्रमासाठी. पंकज यादव आपण देखील आलात त्याबद्दल आपला पण आभार आहे. एक विशेष सन्मान त्यांचा केला जातोय. माईची उबदार शाळ, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर एक आकर्षक असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा तिकडे सन्मान केला जातोय. त्यानंतर सुदर्शन सरांचा पण एक विशेष सन्मान मी हुसेन यांना विनंती करेन की सुदर्शन सरांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. ते देखील या टुर्नामेंटसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. थँक्यू सो मच. अगदी मनापासून आभार आहे. कमान जोरदार तालियां दोस्तों. ज्याने या टुर्नामेंटसाठी वेळात वेळ काढून आपण आलात त्याबद्दल आभार आहे. त्यानंतर बिल्लू सरांचा पण एक विशेष सन्मान मी आकाशला विनंती करेल की आपल्या हातातून करायचा. आपण आकाश, बिल्लू अंकल थैंक यू सो मच, आप भी इस टूर्नामेंट के लिए आए और एक विशेष सन्मान इकडे आपण केला जातोय. बिल्लू भाई के लिए मैं एक बात बता दूं, एक टाइम के बहुत ही बेहतरीन और मशहूर खिलाड़ी थे और इनका ऑफ ब्रेक इतना शार्प था और सटीक था. जोरदार तालियां हो जाए हमारे लेजेंड खिलाड़ी के लिए. त्यानंतर निर्मलते पाटील यांनी विनंती केली की वर्षाताई सोनवणे यांचा पण एक विशेष सन्मान करायचा. आज आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल ताईंचा पण एक विशेष सन्मान निर्मलताईंच्या हातातून केला जातोय. धन्यवाद ताई, आपण देखील आज या टुर्नामेंटसाठी आलात. आणि त्यानंतर सोनाली ताईंचा पण एक विशेष सन्मान आपण इकडे केला जाईल या कार्यक्रमासाठी. त्या देखील आवर्जून उपस्थित राहिल्या गेल्या. थँक्यू सो मच सोनाली ताई, आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात. आणि त्यानंतर ह्या क्रीडा स्पर्धेसाठी मित्रांनो जॅक्सन यांचा देखील एक विशेष सन्मान आपण जिमी नाटेकरांना विनंती करेल की आपण स्वतः जैक्सन डीजे हमारे जो डीजे ऑपरेटर नायडू सर को विनंती करना चाहता हूँ कि आप जैक्सन का एक सम्मान यहाँ पर, एक अच्छा साउंड सिस्टम हमारा यहाँ पर 2 दिन में अच्छा म्यूजिक. थैंक यू सो मच जैक्सन. जॅक्सन यांचा मध्ये एक विशेष सन्मान इकडे नायडू सरांच्या हातून केला जातोय. त्यानंतर प्रो लिंक स्पोर्ट्सला पण आपण 2 दिवस युट्यूबला ही टीम टुर्नामेंट बघितली. असे आमचे प्रो लिंकचे विपुल पांडुलकर आणि त्यांची संपूर्ण टीम 5 कॅमेऱ्यांसह युट्यूबला देखील आपण हे त्यांचं थेट प्रक्षेपण पाहिलं. शुभम आपण या कोणी असेल तर आपण या लवकर प्रो लिंकची टीम. सर दोस्तों जोरदार तालियां हो जाए प्रो लीग की टीम के लिए. दिन रात धूप में खड़े रह के कैमरामैन जो अपने एक एक बॉल कवर करते हैं, कोई आसान काम नहीं है और लाइव अपडेट देते हैं. जोरदार तालियां हो जाए प्रो लीग के लिए. खूप चांगलं काम ज्यांनी केले असे आमचे विपुल पांडुलकर आणि त्यांची टीम. आज सर्व चांगल्या पद्धतीने पाहिलं गेलं आणि चांगला लाईव्ह त्यांनी जे कव्हर केलं प्रो लिंक. दोस्तों अब उस आदमी का सत्कार होने जा रहा है जिसने 2 दिन तक लगातार अपनी मधुर आवाज से एक शानदार कमेंट्री पेश करी, मराठी में, हिंदी में, और हमें एंटरटेन किया. मैं दर्शन जी से रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज आपके शुद्ध हाथों से सागर मोरे जी का सत्कार किया जाए. जोरदार तालियां हो जाए सागर मोरे जी के लिए. थँक्यू सो मच. आणि आता मनीष कोटियान आपण देखील व्यासपीठावरती या. मनीष आपण या. मनीष कोटियान यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. ते देखील 2 दिवस या टुर्नामेंटवरती लक्ष लावून होते आणि म्हणजे ते व्यासपीठावर आले नाही, बोलायला पण माईकवर बोलले नाही, बट त्यांचा सपोर्ट या टूर्नामेंटला राहिला है. सर मैं आपको बताता चलूं, ये बंदा पिछले 22 से 25 साल तक
अपने खुद के खर्चे से 40-50 लोगों को प्रैक्टिस कराता है और अपने पैसे से एंट्री डाल के उनको मौका देता है। जोरदार तालियां हो जाए। आज जो भी प्लेयर हार के खेल रहे हैं वो सभी मनीष कोटियन की प्रैक्टिस के में निकले हैं। अगर मनीष कोटियन की प्रैक्टिस नहीं होती तो इतने प्लेयर नहीं करते। और मैं सुरेंद्र सोनावने से रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज वो भी आ जाए मंच पे। सुरेंद्र सोनावने एक और एक महान व्यक्ति है जो प्रैक्टिस कराते हैं और अपने लड़कों को प्रैक्टिस करके ग्रूम कराते हैं और मौका देते हैं। ऐसे लोगों की वजह से ही क्रिकेटर बड़े बनते हैं। ठीक है, जोरदार तालियां हो जाए मनीष कोटियन और सुरेंद्र सोनावने के लिए। दोस्तों और एक जो व्यक्ति है और एक जो हस्ती है उनका मैं जिक्र करना जरूर चाहूंगा जिसने इस टूर्नामेंट को बहुत ही महत्वपूर्ण सहाय किया है, चाहे वो बैनर बनाने में हो, बॉल के लिए हो, बहुत चीज में हेल्प किया है। रामलाल चौधरी त्रिरत्न स्पोर्ट्स के ओनर भी है जिन्होंने बहुत मेहनत की है इस टूर्नामेंट के लिए। मैं जिमी नाटेकर से रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज आपके हाथ से रामलाल चौधरी का स्वागत किया जाए। देखिए, अपने लोकल टैलेंट को अपने तरफ से ये पर्सनली बैट्स प्रोवाइड करते हैं, कैप्स प्रोवाइड करते हैं। हैट्स ऑफ टू रामलाल चौधरी जो अपने लोकल टैलेंट को सपोर्ट करते हैं। बड़े प्लेयर को तो कोई भी देगा, लेकिन अपने लोकल प्लेयर को ये लोग देते हैं, बहुत बड़ी बात है। थैंक यू रामलाल। थैंक यू। आणि उसके बाद एक ऐसा सम्मान जिन्होंने अच्छा क्रिकेट खार के लिए बहुत सालों से खेला, अभी ऑल ओवर महाराष्ट्र में अंपायरिंग कर रहे सादिक राजापुरकर सर का एक विशेष सम्मान। बहुत सालों से ये नाम सिक्सर किंग, और देखो एक गढ़सी प्लेयर मुंबई का, खार से बिलोंग करते हुए पूरा मुंबई पे उन्होंने हल्ला बोल किया था, और आज उनका सम्मान। एक बार जोरदार तालियां सादिक सर के लिए। बहुत सालों से ये नाम मैं सुनते आ रहा हूं और आज अच्छा अंपायरिंग ऑल ओवर महाराष्ट्र में, महाराष्ट्र के बाहर अंपायरिंग कर रहे हैं सादिक सर का यहाँ पर एक विशेष सम्मान। और नायडू सर, दो शब्द इस टूर्नामेंट के बारे में। जो टीम आज विन किया, कॉन्ग्रेचुलेशंस। और जो सेमीफाइनल मतलब फाइनल तक पहुंचे और विजय प्राप्त नहीं कर पाए उनको भी कॉन्ग्रेचुलेशंस, क्योंकि ये मैच से सीखने को मिला उनको कि भाई अगली बार कैसे खेलना चाहिए। ठीक है ना, हार नहीं होता, जीत की पहली सीढ़ी होती है। तो ये जो क्रिकेट है ना, ये क्रिकेट ऐसे तो हर एक के जीवन में एक ना एक मतलब एक पार्ट होता है, जो क्रिकेट उसके लाइफ का एक पार्ट 100% हर एक के जीवन में होता है। लेकिन हम लोगों का साइन कोलीवाड़ा में हम लोग जब क्रिकेट खेलते थे, वहाँ एक क्रिकेटर था विजय क्रिकेट क्लब का कैप्टन। ये क्रिकेट खेलने का ना, मैं बचपन में उसके पास बार बार जाता था, क्योंकि विजय क्रिकेट क्लब बहुत फेमस था। मैं बचपन में बार बार जाता था, विजय दादा मेरे को आपके टीम में खेलने का है, तो मेरे को बोल देता था कि तू अभी बच्चा है, तू सीख ले पहला, बाद में आजा खेलने के लिए। आखिरकार उनके टीम में भी मैं खेला हूँ। क्रिकेट मेरे लिए बहुत इम्पोर्टेंट है, लेकिन क्या है, बीच में पैर कमज़ोर हो जाने के कारण क्रिकेट खेलना छूट गया। लेकिन जब भी ऐसा मौका मिलता है तो वो मौका मैं कभी छोड़ता नहीं हूँ। आप लोग एक स्पोर्ट्समैन हो, ठीक है ना, ये एक स्पोर्ट्समैन, स्पोर्ट्स यही ना आप लोगों के लिए बहुत ऊर्जावान शब्द है। ठीक है ना, क्योंकि एक स्पोर्ट्समैन और एक कॉमन मैन, इसमें बहुत ज़मीन आसमान का अंतर होता है। आप लोग ऐसे ही क्रिकेट खेलते रहो, ऐसे आगे बढ़ते रहो। जब भी मौका मिलेगा आप लोगों के बीच आने का, वो मौका मैं कभी गंवाऊंगा नहीं, और ऐसे आप लोगों का हिम्मत अफजाई करने के लिए आता रहूँगा। थैंक यू सो मच। दोस्तों, मैं आपको एक बात बताता चलूँ कि हम लोग टूर्नामेंट खेल रहे हैं, किट्स देख रहे हैं, खाना मिल रहा है, ये सभी चीज़ के लिए एक फाइनेंशियल सपोर्ट होता है। ठीक है, तो अगर एक क्रिकेट टूर्नामेंट होना है तो उसके लिए एक गॉड फादर, एक फाइनेंशियल सपोर्ट होना बहुत जरूरी है। और अगर अन्ना का हाथ हमारे सर पे नहीं होता और निर्मला ताई का हाथ सर पे नहीं होता तो यह टूर्नामेंट पॉसिबल नहीं था। जोरदार तालियां हो जाए अन्ना के और निर्मला ताई के लिए। ऐसे महान व्यक्तियों की वजह से
क्रिकेट जिंदा है और हमें बड़े बड़े टूर्नामेंट्स और बड़े बड़े प्लेयर देखने मिलते हैं. जोरदार तालियां हो जाए दोनों के लिए. यस, बरोबर म्हटलात. आणि त्यानंतर निर्मते आपण 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी नक्कीच व्यक्त करायचे आहेत. मी एवढंच म्हणेन की जे बी क्रिकेट तुम्ही करता आणि ते मी जिमीबाई फाईट फॉर द राईट हे जे क्रिकेट आहे तुम्ही याच्यासाठी ठरवलेलं आहे. आणि मी एवढंच म्हणेन की जिमीबाई जेव्हा पण तुम्ही माझ्याकडे याल आणि कुठलाही क्रिकेटर माझ्याकडे येईल तर मी त्यांना जरूर सहाय्य करीन. त्यानंतर पंकज भाई, अपन 2 शब्द इस टूर्नामेंट के बारे में. देखिए सर, पंकज के बारे में भी बता दूं, जब भी क्रिकेट मैच होता है, बड़ा हो छोटा हो, हमेशा ये व्यक्ति क्रिकेट के लिए सपोर्ट करते हैं और हमेशा सहायता करते हैं और हमेशा मैच देखने आता है. जोरदार तालियां हो जाए पंकज भाई के लिए. थैंक यू सो मच साजिद भाई को यहाँ कई सारे प्लेयर्स हैं जिनको मैं कई सालों से देख रहा हूँ. मला खास करून या टूर्नामेंट ज्यांनी आयोजित केलेली आहे त्यांच्या मंडळाचं जे नाव आहे फाईट फॉर युअर राईट्स आणि हे आपले जिम्मी नाटेकर हे त्याचे संस्थापक अध्यक्ष असावेत अशी मी आशा बाळगतो. फाईट्स फॉर आवर राईट्स पूर्ण जगामध्ये 800 करोड लोक राहतात. ज्यावेळेला आपला जन्म या शेतीप्रधान देशामध्ये भारतामध्ये झाला ना तेव्हापासूनच आपली फाईट चालू झालेली आहे. आणि भारत देश म्हणजे जो क्रिकेट आहे आज जवळपास 250 देशापर्यंत जो खेळ जर पोचवला असेल तर क्रिकेटने भारताची एक वेगळी ओळख म्हणून पोचवलेली आहे. आणि इथे खेळ आता वाजले 10:30, जास्त काय नाही बोलू शकत, परंतु या टुर्नामेंटमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे एक विशेष इथे मी हार्दिक अभिनंदन मानतो आणि जिंकलेल्या टीमला सुद्धा भरपूर शुभेच्छा देतो. आणि असेच आयोजक इथे असले पाहिजे. साजिद भाई आणखी किती जणांची नावं घेऊन राहतील तर सॉरी, परंतु या लोकांनी हा क्रिकेट इथे जिवंत ठेवला आहे. आयोजकांचे प्रचंड इथे मी आभार मानतो. आणि ज्यांनी आर्थिक मदत, श्रमिक मदत, प्रत्येक टॅलेंट वापरून जी मदत केले त्या सगळ्यांचे इथे मी हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. दोस्तों, मैं एक फाइट फॉर राइट के लिए एक बात बता दूं कि जब भी हमारे फैमिली मेंबर्स, हमारे दोस्त कोई मुसीबत में होता है तो हम लोग उसके लिए भाग के जाते हैं. लेकिन कोई अनजान व्यक्ति किसी मुसीबत में फंसा तो उसके लिए हम लोग भाग के नहीं जाते. लेकिन जिमी नाटेकर एक ऐसा बंदा है, एक ऐसी सोशल कॉज के लिए काम कर रहा है कि अगर आप वो नहीं भी जानता है और अगर वो मदद की गुहार लगाता है तो ये बंदा आधी रात को उसके लिए खड़े होता है. चाहे पुलिस का मैटर हो, कोई दूसरा मैटर हो, बीएमसी का मैटर हो, कहीं कचरे का हो, सोशल कॉज हो, हर चीज में आगे रहता है. जोरदार तालियां हो जाए जिमी नाटेकर के लिए. थँक्यू सो मच. आणि नक्कीच आपल्या समवेत जान्हवी आहे, जान्हवी वसईकर, जिने मुंबईसाठी तिचं सिलेक्शन झालंय. जान्हवी, काय म्हणशील टेनिस बॉल क्रिकेट बघत असताना आणि आज या टुर्नामेंट विषयी? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच मला इथे बोलवण्याबद्दल. जिमी सर, थँक्यू सो मच एवढा सन्मान मला दिल्याबद्दल. आय थिंक की हा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे. लाईक इट्स अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर एव्हरी वन, नॉट ओनली द टेनिस क्रिकेटर्स बट आय थिंक तुम्ही लोक ह्याच्यातून खूप शिकतायत. तर तेच चालू ठेवा आणि आय होप की असेच टुर्नामेंट पुढे पण चालू राहतील. थँक्यू. थँक्यू सो मच जान्हवी, तुला पण खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. यस, आणि सर्वांचा सत्कार मला जिमीनी करायला लावला, बट मी सर्वांना विनंती करेन की जिमीचा एक सत्कार झाला पाहिजे, कारण की ज्याने खूप चांगलं क्रिकेट खेळले, एक चांगले प्लेयर. आणि अण्णा, आपण विनंती करेन की अण्णाच्या हातून आपण एक सन्मान करत आहोत, बट सर्वांनी तिकडे यायचं आहे. आपण जिमीचा एक सन्मान, एक असा खेळाडू ज्या परिसरातून पाहिला गेला ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळला आणि ते एक चांगलं सोशल वर्क करतोय, जिमी नाटेकर यांचा एक विशेष सन्मान. दिनेश नाटेकर अर्थात जिमी, ज्याने चांगला खेळ केला आणि खारचं क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक चांगल्या दर्जावरती नेऊन ठेवलं. ये जे संस्था आहे फाइट फॉर युअर राइट्स, या संस्थाचे जे संस्थापक अध्यक्ष आहे जिमी नाटेकर, हा माझा लहान भाऊ आहे. आत्ता सादिक भाईने सांगितलं की आर्थिक मदत
वगैरे वगैरे. कसं आहे, आर्थिक मदत करणं महत्त्वाचं नाही आहे, ते कोणी पण करू शकतो. पण तुमच्यासारखा खिलाडूंना एकत्र आणून असं एक टुर्नामेंट करणं ते महत्त्वाचं आहे. आणि आम्ही लोक काय आमच्याकडून जे होतो ते मदत करतो, पण जिम्मी नाटेकर जे आहे तो प्रत्येक खिलाडूसाठी माझ्याकडे ना प्रत्येक वेळी काय ना काय म्हणजे कोणत्या खिलाडूला काय मदत हवी असेल म्हणजे त्याचा विचार आहे ना. आजपर्यंत मी सांगतोय जिम्मी आज नाही बोललो तरी 10 साल हो गया, 10 वर्ष झालं आहे माझ्यासोबत आहे, माझा लहान भाऊ आहे. पण आजपर्यंत त्याने ना अण्णा मला हे मदत करा असं त्याने कधीच बोललं नाही. त्यांनी जे कोणाला आणलं ते दुसऱ्या लोकांना आणलं की अण्णा यांना हे मदतची गरज आहे, पण स्वतःसाठी आजपर्यंत कधी मागितलं नाही. मी याला हडकवून सांगतो, अरे तू क्या रे दुनिया को लेके आता, तेरे लिए क्या चाहिए वो बोलना अन्ना, जब मेरे को जरूरत रहेगा मैं बोलेगा. ते 10 वर्ष झालं आतापर्यंत ते जरूरतच नाही आला. म्हणून खूप चांगला म्हणजे ना आता कसा याचा तारीफ करावा असं म्हणजे निस्वार्थ लोकांचा मदत करणारा. बघा आज आम्ही पॉलिटिक्समध्ये आहोत, आमच्या कुठं ना कुठं स्वार्थ असणार, पण निस्वार्थपणे लोकांचा मदत करणारा हा जिम्मी नाटेकर. थँक्यू थँक्यू अण्णा. क्या बात आहे. शॉर्ट अँड स्वीट मध्ये अण्णांनी सांगितलं. थँक्यू सो मच. आणि चला आपण लगेच बेस्ट फिल्डरकडे वळणार आहोत. बेस्ट फिल्डर देण्यासाठी मी विनंती करेल बिल्लू अंकल यांना विनंती करेल की बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आपण द्यायची आणि त्याचबरोबर बेस्ट फिल्डरची ट्रॉफी दिली जाईल. बेस्ट फिल्डर दिला जातो ज्यांनी चांगली फिल्डिंग पाहिली गेली, खूप चांगल्या कॅचेस पकडल्या गेल्या, खूप चांगले बॉल स्टॉप केले. नाव आहे सिद्धांत. सिद्धांतला मात्र दिला तो बेस्ट फिल्डर. एक चांगली बॉलिंग पण केली सिद्धांतने आणि एक चांगला खेळ करत असताना आपण पाहिलं तर सिद्धांतला हा पुरस्कार दिला तो बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डरची एक चांगली ट्रॉफी आणि त्यावर गेट ऑफ इंडियाचं एक चांगलं सिम्बॉल. वेल प्लेड सिद्धांत. चांगला खेळ पाहिला गेला सिद्धांतला. आणि सिद्धांत 2 शब्द या टुर्नामेंट विषयी. त्यानंतर बेस्ट बॉलरकडे आपण वळणार आहोत ज्याने चांगली बॉलिंग करत असताना आणि अण्णाला विनंती करेल एक सन्मान झालेला होता अनिल मोरे, जे जिम्मी सोबत पूर्ण टुर्नामेंटसाठी त्यांची पण मेहनत राहिली गेली. अनिल मोरे यांचा देखील एक विशेष सन्मान आज या टुर्नामेंटमध्ये केला जातो अनिल मोरे यांचा. थँक्यू सो मच. समीर खान यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. हुसेन शेख, समीर खान सर्वांनी यायचं आहे. समीर खान, हुसेन भाई आपण पण यायचं आहे. हुसैन जल्दी आइए प्लीज. सर्व त्यांचे टीममेट्स त्यांनी त्यांना हेल्प केली. टुर्नामेंट सर्व सक्सेस करण्यामध्ये त्यांचा पण मोलाचा वाटा आहे. हुसैन भाई ने एक 9वां भी लगाया और इस टूर्नामेंट का त्यांचा एक विशेष सन्मान. त्यानंतर आपण आता वळणार आहोत बेस्ट बॉलर. सुदर्शन सरांना विनंती करेल की आपण त्यांच्या हातातून बेस्ट बॉलरची ट्रॉफी, त्यानंतर शूज आणि टी शर्ट. बेस्ट बॉलर ज्याने चांगली बॉलिंग केली नाव आहे जयेश 11 संघाचा दिनेश मलिंगा, ज्याने 5 विकेट मिळवले गेले. दिनेश मलिंगा. आणि मलिंगाची बॉलिंग पण सर्वांना पसंत राहिली आहे. खूप चांगली बॉलिंग करत असताना दिनेश मलिंगा, चांगली कामगिरी करत असताना दिनेशची
और अपनी टीम को जिताया है। मलिंगा भाई, दो शब्द इस टूर्नामेंट के बारे में। मलिंगा का बॉलिंग मलिंगा स्टाइल है, बट मेरे को लगता है हेयर स्टाइल नहीं है, तो अगले साल हेयर स्टाइल वैसा चाहिए। और बेस्ट बैटर अभी अच्छी बैटिंग की। बघा, जे आपण अनाऊन्स केलं होतं की सेमी फायनलला जी टीम क्वालिफाय होईल त्याला आपण बेस्ट बॅटर देऊ शकतो, हे पहिलेच अनाऊन्स केलं होतं, त्यामुळे बेस्ट बॅटर दिला जातो ज्यांनी चांगली बॅटिंग केली। नाव आहे आशिष मंडल। 121 रन्स त्यांनी केले आशिष मंडलने, पूर्णपणे ही टूर्नामेंट गाजवली। एक 50 पण त्याची पाहिले गेली आशिष मंडलला। बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला तो आहे। ट्रॉफी है, त्याचबरोबर टी शर्ट रवि दुबे ने जो टी शर्ट प्रोवाइड किया, और उसके बाद शूज हमारे समीर भाई जिन्होंने प्रोवाइड किए गए। उसके बाद प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए भी एक अच्छा ट्रॉफी है, शूज है, टी शर्ट है। खोपकर सर को मैं बताना चाहूंगा, आपके हाथ से ये ट्रॉफी खोपकर सरांच्या हातून मात्र दिला जाईल। आणि प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे, तब्बल पंकज भाई आपण पण यायचं आहे, आपल्या हातून पण देखील दिले जाईल। ज्याने चांगली कामगिरी केली बॅटिंग बॉलिंगच्या जोरावर, बॉलिंगच्या जोरावर 8 विकेट घेतले, बॅटिंग करत असताना 63 रन केले। नाव आहे आदर्श यादव। परफेक्ट ऑलराऊंड परफॉर्मन्स आदर्श यादवचा। आणि आदर्श यादवला देखील आपण पाहिलं तर ही चांगली ट्रॉफी आहे। बेस्ट बॉलर देखील चांगली बॉलिंग केली, चांगली बॅटिंग केली। प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा, प्लेयर ऑफ द सिरीज, एकदा जोरदार टाळ्या वाजवा आदर्श यादवसाठी, ज्याने अफलातून कामगिरी केली आहे। सो वेल प्लेड आदर्श। मी द्वितीय क्रमांक देण्यासाठी नक्कीच आमचे अण्णा आणि ताईंना विनंती करते की आपल्यातून द्यायचं आहे। आकर्षक अशी ट्रॉफी आणि रोख रक्कम 55,555। टीमचं नाव आहे आयुषी चॅलेंजर संघ, आपण यायचं आहे। एक चांगला खेळ करत असताना राहुल सावंत आणि कंपनी, आयुषी चॅलेंजर, द्वितीय क्रमांक सादिक राजापूरकर सर, आपण पण या सर्वांनी जॉईन व्हा। सर्व त्यांचे टीम मेंबर्स। सेमीफायनलची मॅच थोडी डगमगली होती, बट काय मॅच झाली आणि फायनल गाठली आहे। जोरदार तालियां हो जाए राहुल सावंत और टीम आयुषी चैलेंजर्स के लिए। राहुल जी, राहुल सर आइए, आइए राहुल सर, और आयुषी भी आई है। जोरदार तालियां हो जाए आयुषी के लिए भी। आयुषी को गोद में उठा लो। जो जिसके नाम से ये टीम है आयुषी 11, सर्वांनी यायचं आहे। आयुषी चॅलेंजर्स चांगला खेळ केला, त्यांच्या टीमने बाजी मारली, फायनल मॅच मध्ये भले पराभूत झाले, बट वेल प्लेड। चांगला खेळ केला, सर्वांनी खूप चांगली कामगिरी केली आणि एक चांगलं क्रिकेट बघायला मिळालं। सर्व प्लेयर्सला देखील मेडल आहे। द्वितीय क्रमांक 55,555। हुसैन शेख, क्रिस सोलंकी, जोरदार तालियां हो जाए क्रिस के लिए, क्रिस के लिए एक बहुत बार ही जोरदार बेहतरीन तालियां। गेंदबाजी की है। जैद, साहिल, कुणाल, जीतू पिल्लई, सिद्धांत शिर्के, हमारे पांड्या भाई, हमारे जूने खिलाड़ी रॉकी भाई, संदेश, और हमारे जाफर भाई, और लास्ट में मैं, और अब खुद सादिक भाई। सो ट्रॉफी कलेक्ट कीजिए प्लीज। टीम आयुषी चैलेंजर्स, कैश प्राइज 55,000 एंड ट्रॉफी। सो वेल प्लेड आयुषी चैलेंजर्स। भाई लोग तालियां बजा रहे टीम के लिए। सेमीफाइनल का मैच अच्छा फाइट हुआ था और अभिनंदन टीम आयुषी चैलेंजर्स।
त्यानंतर आपण वळणार आहोत चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन टीमचं नाव आहे. ज्या टीमने चांगली कामगिरी केली आणि चांगला खेळ दाखवला. जयेश 11 इंडियन चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन सीझन 1 वरती खार क्रिकेट लीग वरती नाव कोरलं गेलं जयेश 11 इंडियन. सो वेल प्लेड, अभिनंदन. आणि फर्स्ट प्राइज 1,11,111 रुपयांनी ट्रॉफी आहे. जयेश 11 इंडियन संघ मात्र इथे चॅम्पियन होतोय. चांगला खेळ करत असताना आपण पाहिलं तर संपूर्ण टीम चांगला खेळ करत असताना जयेश 11 इंडियन वेल प्लेड. और फाइनल मैच का प्लेयर ऑफ द मैच भी बाकी था. तो प्रवीण इक्का ने मार दिया छक्का और स्टार्टिंग में प्रवीण ने पूरा मैच घुमा दिया था. और पहले ही ओवर पे जो स्टार्ट दिया प्रवीण ने, so well played team जयेश 11 इंडियन. प्रवीण इक्का फाइनल मैच का प्लेयर ऑफ द मैच का ट्रॉफी